कधी काळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. महापालिकेत येणारे नगरसेवक आणि कार्यकर्तेही पिस्तूल घेऊन फिरत असल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. पुणे महानगरपालिकेत येणाऱ्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि काही नागरिकांकडे परवानाधारक पिस्तुलांचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही जण ही शस्त्रे थेट महापालिकेत घेऊन प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक इशारा दिलाय. महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलंय. नगरसेवकांसह कोणत्याही व्यक्तीने शस्त्रांसह महापालिकेत प्रवेश करू नये असे आदेश देण्यात आले आहेत. मी आपण काळजी घेत असतो. शेवटी कसं आहे की महापालिका कार्यालय फार मोठा आहे. आमच्याकडे 25,000 एम्प्लॉईज आहे आणि नगरसेवक आहेत. इतक्या लोकांचं व्हिजिट होत असतं. कधी कधी 1000 लोक भेटायला येतात. मला एकटंच महापालिका येत नाही. तर थोडासा काळजी घ्यायला पाहिजे. माझं असं मत आहे की बॅगच्या स्कॅनिंग पण केलं पाहिजे. तसेच कोणाच्या हातात काही आर्म्स किंवा कुठल्या अशा गोष्टी सापडू नये. दिस इज जस्ट अ व्हेरी सिम्पल केअर वी शुड टेक. याच्यावर असं काही पूर्वी सिस्टम न होता, पण आता आम्ही करतोय. अजिबात नाही. लायसन्स धारक लोकांना सुद्धा आर्म्स घेऊन कुठल्याही कार्यालयामध्ये आतमध्ये जाणे अलाउड नाही. तर त्यांच्यावर अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल. जर मला असं सापडलं की कोणी नगरसेवक सुद्धा जर गन घेऊन आला तर मी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो शासनाला. आता मी कोणाला पाहिलं नाही. कोणी दुसरा तर मी सांगतो तुम्हाला. सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी महापालिकेत मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर तपासणी वाढवण्यात आली असून संशयितांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मुख्य सभेदरम्यान एका नगरसेवकाने पिस्तूल घेऊन सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच रोखलं. तसेच 2 महिन्यांपूर्वी कोंढवा परिसरात एका नागरिकाने अधिकाऱ्यांसमोर पिस्तूल डोक्याला लावून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना देखील घडली होती. महापालिकेत वाढत्या शस्त्र वापराच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले असून आता कडक नियम लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उचललेलं हे पाऊल किती प्रभावी ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.